गाईज अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज 8 जून आहे। आज आम्ही चाललो आहे थायलंडला। मी पप्पा आणि सानिका चाललो आहे कारण की मम्मी आधी जाऊन आली, तर मग आता आम्ही तिघं चाललो आहे आणि आमची 12:10ची फ्लाईट आहे आणि आता 6 वाजलेत, पण आम्हाला 8 वाजता एअरपोर्टवर पोचायचं आहे। सो मग आम्ही आता निघतो आहे आणि शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे खूप सारे येतील थायलंडचे सगळे दिवस कसे गेले वगैरे सगळं मी टाकणार आहे, तर लास्टपर्यंत सगळे ब्लॉग नक्की बघा। आता गाईज आम्ही आता निघालो आहे। हे पप्पांनी हे घातलंय सानिकाने हे घातलंय, लांब जा थोडी, आणि मम्मी माहिती बाय मम्मी। हॅपी जर्नी। थँक्यू। पप्पा पुढे बस। नेक्स्ट टाइम आपण सगळे जाऊया। हो नक्की। एअरपोर्टवर पोचलो आहे आणि आता आम्हाला गेट नंबर 5 मध्ये चेक इन करायचं आहे आणि मग तिकडे जाऊन वेट करायचं आहे। इकडे चेक इन करायचं आहे आणि हे एअरपोर्ट, हे आउटसाइड एरिया आहे आणि आम्हाला जायचं इकडे आतमध्ये। जे लिहिलंय ना आम्हाला तिकडे जाऊन बसायचं। का झालं आहे आमचं चेक इन, आम्ही आज चाललो आहे। आमचं इमिग्रेशन वगैरे सगळं झालं आहे आणि आमचं गेट नंबर आहे, आम्ही तिकडे चाललो आहे। मग इकडे जे शॉप्स आहेत मग आम्ही तिकडे येऊन फिरतो, पहिले बॅग वगैरे ठेवतो। मग छान आहे एअरपोर्ट, खूप पहिल्यांदाच आमची पहिलीच इंटरनॅशनल ट्रिप आहे माझी, पप्पा आणि सानिकाची। मम्मीची झाली आधी, तर मग 12 वाजताचा प्लेन आहे, अजून 3 तास आहेत आमच्या गेटच्या इकडे। आणि हे आम्हाला केसरीवाल्यांनी दिले टूर्सतर्फे आम्हाला खायला। मी आता वेटिंग एरियामध्ये बसलो आहे, पप्पा सानिका, आणि आम्हाला आमच्या केसरीवाल्यांनी हे सँडविच दिलं आहे, तर आम्ही आता ते खातो। वॉशरूम वगैरेला जाऊन येतं आणि मग 11:15 वाजता आमचं बोर्डिंग चालू होणार आहे। ह्याच्यात बर्गर आहे, ह्याच्यामध्ये सँडविच आहे, फ्रुटी दिली, आणि हे काय गोड आहे, सोनपापडी आहे, एवढं दिलं। आणि अजून ड्राय स्नॅक्स पण दिलेत, ते अजून आम्ही फोडले नाहीत। आम्ही फिरतोय, तिकडे खूप सारे शॉप्स आहेत, सगळे ब्रँडचे आहेत, सगळं ब्रँड। पण आम्ही सगळं फिरतोय कारण खूप टाईम आहे अजून, म्हणून गाईस खूप भारी भारी आहे आयटम्स, परफ्यूम्स वगैरे। हे आम्हाला दिलं आहे टूर्सवाल्यांनी आमच्या, तर ह्याच्यामध्ये काय काय आहे आपण बघूया। हा डाईट चिवडा आहे, त्याच्यानंतर हे नानकेट आहे, काहीतरी बिस्किट आहे, हे चिक्की आहे, हे वेफर्स, हे काय आहे, हे खाकरा आहे व्हाईट। आणि हे काय आहे बॉक्समध्ये, हे बॉक्समध्ये काहीतरी आहे, काय भेळ, ह्याच्यात भेळ आहे। आणि हे सॅचेट्स इलायची, चिंच कॉफी वगैरेचे। अजून काय आहे गं, आणि हे चॉकलेट्स आहे, ते एवढंच आहे, असे पर पर्सन दिले। तर गाईज आमची बोर्डिंग चालू झाली आहे, तुम्हाला आमचं प्लेनचं लावलं आहे तिकडे। हा आमचा एरोप्लेन, हा एअरलाईन आहे, आणि हे पप्पाच्या हातात दिलं आहे, ते चेक करतील, आम्हाला जायचं आहे तिकडून, त्या गेटला जायचं इकडनं। चला घेऊ शकतो ना इथनं, काहीच आमचं एरोप्लेन। सीट आहे हे बघा सानिका
केफे मेनू आहे. काय केफे मेनू ओपन कर ना. वेगळीच आयटम सगळे त्यांच्या इकडचंच आहे. फ्रेश ड्रिंक्स हे त्यांचे मर्चंडाईज आहेत. खिडकी थोडी ब्लर आहे थोडीशी. आम्ही थायलंडला पोचलोय. इंडियामध्ये आपल्या इकडे किती 4:30 वाजलेत आणि इकडे 6 वाजलेत. तर बघा उजेड पडलाय. तर आम्हाला एअरपोर्टवरती फ्रेश वगैरे व्हायचं आहे. त्याच्यानंतर मग लोकल साईट सीइंग आहे काहीतरी ते करायचं आणि त्याच्यानंतर रूमवर जायचं आहे. हा असा प्लेन होता आमचा. आणि हे थायलंडचं एअरपोर्ट आहे. आम्ही आता चाललो आहे पटायाला चाललो आहे. 2 तासावर एअरपोर्टवरून. आणि ही आमची बस आहे. ही आमची बस आहे. त्या बसमधून आम्ही चाललो. आमची बस तर आम्ही 8 वाजता निघालेलो. आता 10:30 वाजले आणि आम्ही आता इथे नाश्ता करणार आहे. आणि इथे ना टायगर टोपिया आहे. इकडे ना आपण टायगरसोबत फोटो काढू शकतो. पण इकडे आपल्याला पैसे भरून मग आपण फोटो काढू शकतो इकडे टायगरसोबत. असं इकडे आतमध्ये आम्हाला नाश्ता करायचा आहे. खाता खाता इथे टायगर बघायचं. तिकडे एक झोपलाय. नाश्त्याला हे वडे, मेंदू वड्यावाले वडे असतात ते वडे. कसली तरी चटणी आहे, सांबार, ही चण्याची आणि बटाट्याचा मिक्स भाजी, पुरी आहे आणि अजून कलिंगड वगैरे पण खूप काय काय होतं. पण ते मी नाही घेतलं, मी एवढंच घेतलं आहे. आता नाश्ता करूया. आता आम्ही यावेळी इथे तिकीट घ्यायला आलो. टायगरला हात लावायचं, फोटो काढायचं ना, तर त्याच्यासाठी पे करायचं. मग त्याचं तिकीट काढायला आम्ही आलो. इथे तिकीट काउंटर आहे त्यांचं. इकडे सगळं लिहिलं आहे की किती हे कॉस्ट आहे कोणासोबत. म्हणजे व्हाईट लायन आहे, टायगर आहे, क्रोकोडाईल आहे. तर आपल्याला कोणासोबत फोटो काढायचे तसं. आता आम्ही ते टायगरसोबत फोटो काढायसाठी तिकीट घेतलं आहे. पर पर्सन 400 बात आहे. तर मग आता आम्ही चाललो आहे. तर चला तिघं पण चाललं. सानिका घाबरते पण आम्ही तिघं चाललो. फोटो फोटो यहाँ पे फोटो टाइगर शो अलग है. सानिका घाबरली. घाबरायचं नाही आणते. आणि सोबत आहे ना आपण काय. फोटो निकालने की सीरीज नहीं है. गाईज ह्याच्यासोबत फोटो काढायचा किती मोठा आहे. कसं वाटलं टायगरला भेटून हात लावून. अरे एक नंबर. सानिका सॉरी, कसं वाटलं टायगरला हात लावून. कसा ओरडत होता. मज्जा आली. पण हे
वेगळ्या टाईपचे गोटे. रॅबिट्स. हे कोण आहेत? इगल आहे. तिकडे स्नेक आहे आणि इकडे हे बघा ना किती भारी बनवले ॲमल्स. आणि इकडे आतमध्ये क्रोकोडाईल शो चालतो. मस्त बनवले, खूप भारी. आणि इथं स्नेक आहे. पप्पा चाललेत गाईस साप पकडायला. इकडे लायन आहे आणि तिकडे समोर एक टायगर बसला आणि इकडे एक टायगर आहे. खूप मोठं टायगर आणि खूप मोठं लायन आहे. ते व्हाईट लायन आहेत बहुतेक. क्रोकोडाईल्स आहे. आपण त्यांना फीड पण करू शकतो पण त्याचे वेगळे चार्जेस असतात. हे बघा इथं कसं लावलंय. माय गॉड. हे बघा एवढे क्रोकोडाईल आहेत पप्पा. हे खरे क्रोकोडाईलचे अंडे आहेत, खरे अंडे आहेत. सगळं आता आम्ही चाललोय रिटर्न. ते टायगरचं पण करून नंतर मग आता 40 मिनिट्स झाला तर पटायाला ना एक सेंचुरी ऑफ ट्रूथ करून मंदिर आहे. ते नवीनच झालं आहे तर आम्ही सगळे तिकडे चाललो आहे. आणि बसचं पार्किंग मागे आहे तर थोडं चालत जायचं आहे. आणि तिकडे खाली आहे मंदिर आहे. ते हिंदू टेम्पलच आहे. रिसेंटली 2 वर्ष पहिले वगैरे बांधलं आहे ते टेम्पल. आपण तिकडे चाललो आता. हे मंदिर आहे थोडं सुंदर आहे ना एवढं. एवढा मोठा समुद्र आहे इथे. So, in 1963, he built the ancient wooden pin with the wooden welds on it to lock the wood together. Originally, they used it as a nail inside the museum. Well, this is a butterfly joint. Beautiful decoration. Beautiful stuff, right? So, the design is ancient royal. सगळं मंदिर आहे ना हे अख्खं मंदिर सगळं हाताने बनवलं. सगळं वुडनचं मंदिर आहे आणि अजून पण त्याचं काम चालू आहे. That's why we need to move. The first English guided tourist here. Well, how do you feel here, everyone? Are you still here? Are you still okay? This way, everyone, for the English guided tour. Okay. So, come closer. Everyone is still come closer. This room is the first one. We can make it after the tour. This way we can see all of this. आमचं सेंचुरी ऑफ ट्रूथ जे आहे हे आमचं फिरून झालं आहे. आणि हे कोकोनट स्मूथी आहे. खूप भारी लागते, खूप भारी लागते. थायलंडचं फेमस असतं कोकोनट. एवढं गोड लागतं ना, खूप छान लागतं. तुम्ही कधी पण थायलंडला आता हे नक्की प्या कोकोनट स्मूथी. हे 100 बादला आहे. आता मी बसमध्ये बसणार आहे आणि आता आमचा लंच आहे. त्याच्यानंतर मग आमचं हॉटेलमध्ये चेक इन आहे आणि मग आमचं संध्याकाळी अल्काझर शो आहे. मग आता जाऊ, मग मी तुम्हाला रूम दाखवेल.
संध्याकाळी अलकाचा शोला. तर आम्हाला जेवायला आज दुपारी हे पनीरची भाजी, नान, दाल राईस, सलाड, जलेबी आणि चिकन पण होतं, पण आम्ही चिकन नाही घेतलं कारण आज मंडे. सो तर मी जेवतो. काहीच आम्ही हॉटेलवर पोचले. हे आमचं हॉटेल आहे, एम पटाया हॉटेल. आणि हा वेलकम ड्रिंक इथे आहेत पप्पा. आता 7:15 वाजले. त्याने आम्ही अलकाझर शोला चाललो आता. आणि मी हे घातले आणि हे सानिकाचं आउटफिट बघा. सानिका एकदम डॉल दिसती. रूमचं टूर मी शॉर्टमध्ये टाकेल. शॉर्ट बघा रूम टूरचं. ओके, तर आता जाऊया. सगळे खाली वेट करतात. आणि हे आमचं तिकीट आहे तिघांचं. सो ते 750ला आतमध्ये सोडतात. त्याचा मी एक शॉर्ट पण टाकेल अलकाझरचा पूर्ण असं एक शॉर्ट टाकेल, तो पण बघा. अलकाझर शो झाला आणि आम्ही आता जेवायला आलो. डिनर आमचा तेच आहे, दुपारी जसं खाल्लेलं ना तेच आहे सगळं, फक्त आता खीर आहे. तर जेवतो आणि मग रूमवरती जाणार.